शर्वरी राहुलचा प्लॅन असतो की घरात सगळ्यांना असं दाखवायचं की राहुलला एका व्यक्तीने धमकी दिली आहे. जर तो अमुक अमुक रक्कम जर आम्हाला देत नाही तर त्याला आम्ही कायमस्वरूपी संपवून टाकू. आता रणदीपांच्या घरात एकच गोंधळ उडालेला असतो, कारण शर्वरी खूपच मोठमोठ्याने रडत असते. तिने जणू भोकाड पसरलेलं असतं. सुमित्रा म्हणत असते, काय चाललंय शर्वरी तुझं? इतके का घाबरतेस तू? कोण आहेत ती माणसं जी तुझ्या नवऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत? त्यावर शर्वरी म्हणत असते, आई, आता ती माणसं कोण आहेत याचा जर शोध घेत बसलो तर त्या लोकांनी माझ्या राहुलला संपवलं तर? त्यावर सुमित्रा म्हणत असते, असं अजिबातच होणार नाही. तू नको काळजी करू. तुझी आई जिवंत असताना तुला अशा कोणत्याही प्रॉब्लेममध्ये ती अजिबातच अडकू देणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे म्हणजे आई, माझ्या राहुलचा जीव वाचवण्यासाठी तू ती रक्कम देणार आहेस तर? त्यावर शर्वरीला आता सुमित्रा म्हणत असते, हो, ती रक्कम मी स्वतः ऋषिकेशकडनं घेऊन देईन. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी राहुलला डोळा मारत असते, बघ, मी म्हटलं होतं ना, मी हे काम सहज करू शकते. त्यावर राहुल म्हणत असतो, मानलं तुला. मला अजिबातच वाटलं नव्हतं की हे काम तुला करणं इतकं सोपं जाईल. पण शर्वरी, जर समजा या सगळ्यामध्ये त्या जानकीने जर खोडा घातला तर? त्यावर शर्वरी म्हणत असते, जिथे माझ्या आईचं चालतं ना, तिथे अशा 10 जानकी सुद्धा फिका पडतील. आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, ये होईना बात. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे राहुल शर्वरीला म्हणत असतो, मग ते पैसे एकदा का आपल्या हातात आले ना, का आपण थेट हा देश सोडून पळून जायचं. त्यावर शर्वरी म्हणत असते, अगदी बरोबर बोललास तू. मग आपण तिथे सुखाचं आयुष्य जगू. आणि अशातच आता अचानकपणे सुमित्राने ऋषिकेशकडे हे सगळं सांगितलेलं असतं की राहुलला वाचवण्यासाठी आपल्याला अमुक अमुक अमाऊंट काही गुंडांना द्यायची आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आई, हे सगळं तुला सोपं वाटतं काय? अगं, अशा प्रकारे जर आपण कोणालाही पैसा दिला तर उद्या जाऊन आणखी 4 गुंड तयार होतील, त्यांनाही पैसा द्यायचा का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अरे, मी त्या 4 गुंडांना द्यायचा की नाही तो प्रश्न वेगळा, पण या गुंडाला देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्या शर्वरीच्या नवऱ्याच्या जीवावर उठला आहे. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी पैसे द्यायला तयार आहे. आणि अशातच आता ऋषिकेशने जवळजवळ 5 कोटी रुपये एका बॅगेत भरलेले असतात आणि ती बॅग आणून सुमित्राच्या हातात दिलेली असते. सुमित्राला ऋषिकेश म्हणत असतो, घे आई, तुझ्या हातातच घे, म्हणजे तू तुझ्या पद्धतीने काय करायचं ते ठरव. आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, हे पैसे माझ्या हातात देण्याऐवजी तू तुझ्या हातात ठेव. नंतर सगळ्यांसमोर ते पैसे तू शर्वरीच्या हातात दे, जेणेकरून तिला वाटेल की आपल्या मोठ्या दादाने काहीतरी केलंय आपल्यासाठी. त्यावर लगेचच आता ऋषिकेश हो असं म्हणतो. आणि अशातच आता दुपारची वेळ असते. ऋषिकेश सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो. सगळेच हॉलमध्ये आल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, या बॅगेत 5 कोटी रुपये आहेत, जे आपल्याला त्या गुंडांना द्यायचे आहेत. जानकी म्हणत असते, ऋषिकेश, काय चाललंय तुमचं? कोण गुंड आणि 5 कोटी रुपये? काय संबंध आहे त्या गुंडांचा या 5 कोटीशी? तेव्हा ऋषिकेशने आता सगळं काही इत्यानभूत जानकीला सांगताच जानकी म्हणत असते, ऋषिकेश, 5 कोटी आपल्यासाठी मोठी रक्कम नाहीये. आपल्यासाठी राहुलचा जीव महत्वाचा आहे, हो ना ग शर्वरी? असं जेव्हा जानकी म्हणत असते त्यावेळेला शर्वरीला कळून चुकलेलं असतं. जानकीने हा टोमणा मारला आपल्याला. आता अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश, हे 5 कोटी रुपये आपल्याला त्या गुंडांना द्यायचे आहेत ना, पण त्या गुंडांना पैसे देणार कोण? त्यावर शर्वरी लगेचच म्हणत असते, राहुल देईल ना, राहुल त्या गुंडांना चांगलाच ओळखतो. त्यावर जानकी म्हणत असते, असं कसं? समजा 5 कोटी दिले आणि त्यानंतर त्या गुंडांनी राहुलला मारून टाकलं तर? हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, नाही मारणार, ते माझ्या ओळखीचे आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे ओळखीचं म्हणजे काय? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे त्यांनी मला समोर येऊन धमकी दिली होती ना, तेवढीच ओळख आहे आमची. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे जानकी, हे 5 कोटी रुपये दे, या राहुलच्या हातात दे. त्यावर जानकी म्हणत असते, नाही ऋषिकेश,
5 कोटी आपण या राहुलच्या हातात देऊ शकतो, पण एवढी मोठी रक्कम राहुलला न्यायला जमणार नाही. त्यापेक्षा राहुल एक काम कर, त्या गुंडांना आपल्या घरीच बोलव. त्यावर शर्वरी म्हणत असते, घरी का का घरी बोलवू? त्यावर मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकीचं पटतंय मला. आपण त्या गुंडांना जर घरी बोलवलं तर एवढी मोठी रक्कम त्यांच्या हातात बरोबर सुपूर्द करता येईल आणि मग राहुलचा जीव सुद्धा वाचेल. त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, मला सुद्धा पटतंय. आणि अशातच आता सगळेच या राहुलला म्हणत असतात, राहुल त्या गुंडांचा फोन आला तर त्यांना घरी बोलव म्हणा, पैसे तयार आहेत आणि घरातनं घेऊन जा. त्यावर राहुल हो असं म्हणतो. आता थोड्या वेळानंतर राहुल आणि शर्वरी बेडरूममध्ये असतात. राहुलला शर्वरी म्हणत असते, काय काय करणार आहेस तू आता? कशा प्रकारे हे सगळे पैसे लंपास करण्याचा प्लॅन चाललाय तुझ्या मनात? त्यावर राहुल म्हणत असतो, शर्वरी 5 कोटीचा विषय आहे, काहीतरी केलंच पाहिजे ना. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता राहुलने त्याच्या ओळखीतील काही लोकांना टेम्पररली गुंड बनण्यास सांगितलेलं असतं. आता राहुलच्या सांगण्यावरून ती 2 माणसं तयार झालेली असतात आणि अशातच आता ती हातात बंदूक आणि चाकू घेऊन ऋषिकेश रणदिवेंच्या घरात शिरण्याचा प्लॅन करत असतात. शर्वरी म्हणत असते, वा राहुल, मानलं तुला. खरंच मी तुला जितकं हुशार समजत होते ना, तू तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालास. त्यावर राहुल म्हणत असतो, बस कर आता. आता हा प्लॅन एकदाचा सक्सेस होऊ दे, मग त्यानंतर तर आपण मस्तपैकी मजा करू. आणि अशातच आता ऋषिकेश, जानकी आणि घरातले सगळेच तिथे उपस्थित असताना राहुल म्हणत असतो, येत आहेत ते दोन्ही गुंड येत आहेत. आता हे दोघही गुंड घरात शिरतात आणि लगेचच म्हणत असतात, ए रावल्या, दे रे 5 कोटी रुपये दे, नाहीतर इथल्या इथे तुझा मुर्दा पाडेन. त्यावर जानकी म्हणत असते, असं असेल तर घ्या हे 5 कोटी रुपये घ्या. आणि अशातच आता 5 कोटी रुपये घेऊन ते गुंड तिथून फरार होतात. शर्वरी आणि राहुल स्वतःशी बोलत असतात, अरे वा, 5 कोटी रुपये तर आपल्या ताब्यात आले, आता तर आपण मजा करूया. इकडे आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तुला काहीच कसं वाटत नाही? आपल्या घरातून 5 कोटी रुपये उगाचच फुकट गेले. या राहुलला वाचवण्याच्या नादात जानकी, खरंच तुला वाटतं हा राहुल 5 कोटीच्या काय 5 रुपयाच्या लायकीचा नाहीये? आणि अशातच आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या शांत हो, नको काळजी करूस तू. या शर्वरी आणि राहुलला अजिबातच माहिती नाहीये मी यांच्या प्लॅनच्या विरोधात जाऊन असा काही डाव खेळलाय ना, की उभ्या आयुष्यात यांना कळणारच नाही की यांच्याबरोबर काय घडलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मला काहीच समजलेलं नाहीये. त्यावर मात्र आता तुला लगेचच समजणार नाही, तू जरा धीर धर, असं जेव्हा ऐश्वर्याला जानकी म्हणते, त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, आता फार काळ मी विचार नाही करू शकत, सांग मला काय डाव खेळलायस तू? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, या शर्वरी आणि राहुलने भाड्याचे गुंड आणले होते आणि त्या गुंडांच्या मार्फत आपल्या घरातील 5 कोटी रुपये लंपास करण्याचा त्यांचा प्लॅन त्यांना वाटलंय सक्सेस झालाय, पण तो सक्सेस झालेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी काय बोलतेस तू हे? पण 5 कोटी तर गेले ना. त्यावर जानकी म्हणत असते, नाही, जसे या दोघांनी भाड्याचे गुंड आणले ना, तसे मी सुद्धा ऋषिकेशच्या साथीने 2 व्यक्ती आपल्या विश्वासातले त्यांना बाहेर उभं केलं होतं. जसे हे गुंड आपल्या घरातून बाहेर पडले, तेवढ्या त्या गुंडांच्या तावडीतून 5 कोटी रुपये आपल्या माणसांनी स्वतःच्या तावडीत घेतले आणि त्या गुंडांना चांगलंच बदडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, वा जानकी वा, मानलं तुला. खरंच तू तर एकदम स्मार्ट निघालीस. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, कधी कधी स्मार्टनेस दाखवावा लागतो, काय ना, लोकांना असं वाटायला नको ही जी जानकी प्रत्येक वेळेला फक्त साडी घालून असते, तिला घरातलंच ज्ञान असेल, बाहेरचं नसेल. तर तसं नाहीये, मी सुद्धा ऑलराऊंडर आहे. आता हे घरातल्या सगळ्यांनाच कळेल. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला तर माहिती आहे, पण या शर्वरी आणि राहुलला सुद्धा कळेल की त्यांनी खेळलेला डाव
हा मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता हा जो राहुल असतो त्या भाड्याच्या गुंडांना फोन करत असतो. आता भाड्याच्या गुंडांचा फोन पोलीस स्टेशनमध्ये वाजत असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय पोलिसांनी तो फोन स्पीकरवर केलेला असतो आणि लगेचच राहुल बोलू लागतो, अरे आहात कुठे तुम्ही? 5 कोटी रुपये घेऊन गेलात. अरे मला अजूनपर्यंत फोन केला नाहीत. या लवकर, मी तुमची वाट पाहतोय. ते 5 कोटी रुपये माझ्या तावडीत द्या, कारण ते माझ्या कमाईचे आहेत. भले ते तुम्हाला त्या जानकीने दिले असतील, पण माझा जीव वाचण्यासाठी दिलेत. तुमचे 50,000 रुपये मी तुम्हाला ऑलरेडी दिलेत. आता हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब बोलू लागतात, काय रे राहुल ना तू? त्या शर्वरीचा नवरा म्हणजेच रणदिव्यांचा जावई ना? खूप मस्ती आली आहे तुला. आता तर बघ कशी पुंगी वाजवतो तुझी. त्यावर राहुल म्हणत असतो, कोण बोलतंय? त्यावर लगेचच आता समोरून इन्स्पेक्टर मुडदुडे म्हणत असतात, मी इन्स्पेक्टर मुडदुडे म्हणतोय. आता बघ तुझे कसे 12 वाजवतो. तुला तर खूप मस्ती चढली आहे ना? काय वाटलं तुला? तुला खूप इझी वाटतंय का अशा प्रकारे कोणाच्याही घरातून 5 कोटी रुपये लंपास करणं? त्यावर राहुल म्हणत असतो, इन्स्पेक्टर मुडदुडे, या संदर्भात मला अटक करू नका. जे काही झालंय त्यातलं तुम्हाला काहीच माहिती नाहीये. तुमच्या समोर जे काय आहे ते खरं नाहीये. त्यावर इन्स्पेक्टर मुडदुडे म्हणत असतो, तू ना आता मला हलक्यात घेतोयस. एकदा का माझं डोकं फिरलं ना तर मी अजिबातच शांत बसणार नाही आणि त्यानंतर मी एका मागोमाग एक तुडवून काढीन. त्यावर राहुलला आता शर्वरी म्हणत असते, काय झाले राहुल, तू इतका घाबरला का आहेस? त्यावर शर्वरीला राहुल म्हणत असतो, आपला प्लॅन फसला. या जानकीने बरोबर आपल्याला अडकवलं. काल जो मुलगा जानकी बरोबर नाचत होता ना तो खरं तर जानकीचाच मित्र होता. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, काय? आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता ऐश्वर्या शर्वरी आणि राहुलच्या बेडरूम मध्ये येते. राहुलची गचांडी धरते आणि त्याला फरफटत बाहेर घेऊन येते. सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या काय करतेस तू? हे तू राहुलशी असं कसं वागू शकतेस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो आई, मी तर फक्त आता त्याला धरून बाहेर आणलं आहे. आता तर याचे कपडे काढून याला चारी बाजूने बदडणार आहे. त्यानंतर मात्र आता मी हे सगळं करायला तयार आहे. पण या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाहीये हे आता क्लिअरपणे तिथे असलेल्या काही मुलांनी सांगितलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे पोलीस येतात. पोलीस म्हणत असतात, हे घ्या ते 5 कोटी रुपये. त्या 5 कोटी रुपयात लंपास करणाऱ्या त्या 2 गुंडांना आम्ही पकडलंय. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश घ्या घ्या हे 5 कोटी रुपये. तुम्हाला खूप भीती वाटत होती ना की 5 कोटी रुपये भेटणार नाहीत. बघा आपल्या महाराष्ट्रातील पोलीस किती इमानदार आहेत. ज्यांना तुम्ही हलक्यात घेत होतात त्यांनी हे 5 कोटी रुपये परत केलेत. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, खरंच तुमचे मानावे तितके आभार कनी आहेत. तुम्ही अशीच मला कायम साथ देत राहा. बाकी मी सगळं काही पाहून घेतो. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सुमित्राने देखील आता शर्वरीला नको नको ते बोलायला सुरुवात केलेली असते. सुमित्रा म्हणत असते, शर्वरी काय आहे तुझं? अशा प्रकारे घरातलेच पैसे लंपास करण्याचा तुझा डाव. काय वाटलं तुला? तू मला एडी समजत होतीस का? अगं मी तर आई म्हणून तुला 5 कोटी रुपये देण्यासाठी ऋषिकेशला मनवलं. पण जानकीने तुझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तुम्हा दोघांना योग्य ती शिक्षा केली. जानकी आता काय करायचं ते कर. या दोघांना कशा प्रकारे तुला शिक्षा द्यायची ती दे. त्यावर जानकी म्हणत असते, आई तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. या दोघांनी आज केलेला गुन्हा हा पोलिसांनी अगदीच सिरियसली घेतला आहे. कारण 5 कोटी रुपये लंपास करण्याचा त्यांचा डाव आपण जरी हाणून पाडला असेल तरी 5 कोटी रुपये त्यांना लंपास करायचेच होते. आणि हा पैसा त्यांच्या मेहनतीचा अजिबातच नाहीये. त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रकरणावर अजिबातच माज करू नये. कारण आम्ही एकदा बोललो की बोललो आणि एकदा सटकलो की सटकलो असं तसं बोलून आता ऐश्वर्या आणि जानकीमध्ये चांगलेच वाद होत असतात. त्याच वेळेला जानकी म्हणत असते, ऐश्वर्या प्लीज आता तरी शांत बस. या शर्वरी आणि राहुलला आपण भरपूर तुडवायचं आहे. आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश आलेला असतो.
ऋषिकेश म्हणत असतो, हे काम माझं आहे, तुम्हा बायकांचं नाही. असं ऋषिकेशने म्हणताच ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा काय म्हणालात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, मला तुम्हाला हर्ट करण्याचा दृष्टिकोन नाहीये, पण प्लीज तुम्ही दोघांनी अजिबात काळजी करू नका. या राहुलला तर आता मी त्याची योग्य जागा दाखवून देतो. आणि तेवढाच आपण पाहतोय पोलिसांची एक तुकडी तिथे आलेली असते. पोलिसांनी स्वतःच्या हातात असलेला पिस्तुलाचा डबा समोर कोपऱ्यात नेऊन ठेवलेला असतो आणि पोलिसांना यापुढे नेमकं काय सुचवेल हेच कळत नसतं. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. राहुलला अजिबातच त्याची बायको शर्वरी काडीचाही भाव देत नसते. राहुल मात्र रुसून बसलेला असतो. राहुलला शर्वरी म्हणत असते, राहुल काय झालंय, आपण आता आपल्या घरी जायचं का? तेव्हा राहुल म्हणत असतो, किती वेळा समजवलं तुला, तुला काय वाटलं कालचे निंबू चिकू झाले का? हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असते, काय ग काय झालंय? आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता थेट या सगळ्यामध्ये आपण अडकतोय हे आता राहुलच्या लक्षात आलेलं असतं आणि राहुल सगळ्यांची माफी मागू लागतो. त्या माफीला साथ न देणाऱ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आता राहुल म्हणत असतो, आज ना उद्या तुमच्यावरही परिस्थिती येणार आहे, पण अशा प्रकारे वागू नका. त्यावर मात्र राहुलला आता कोणीच काही बोलत नसतं आणि राहुलला सगळ्यांनी जणू फाट्यावर मारलेलं असतं. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये असं काहीतरी पाहायला मिळू शकतं जे पाहिल्यानंतर आपल्याला एकदमच वेगळं वाटेल. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.